मंत्रालयातील लाचखोरीचा कोडवर्ड. डॉक्टर रामदास गाडेने काय केलं, पेन घेतली आणि फक्त 2 लाईन मारल्या. जी माझी फाईल होती त्यावर 2 लाईन मारल्या. झिरवळांच्या कार्यालयात लाचखोरी. त्या लाईनचा मतलब असं होता, अर्थ असा आहे का 1 लाईन म्हणजे 50,000, 2 लाईन म्हणजे ₹1,00,000. फाईलवर अधिकाऱ्यांची लक्ष्मी रेषा. त्यानंतर राजू मला बाहेर येऊन सांगतो की तुमच्यासाठी 1,10,000 तुम्हाला द्यावं लागेल. हे दिल्यानंतर तुम्हाला स्टे भेटेल. मंत्री नरहरी झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाचखोरीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खास कोड तयार केलेला होता. ज्या व्यक्तीकडून लाच घ्यायची आहे त्या व्यक्तीच्या फाईलवरती तो कोड लिहिला जात असे. त्यानंतर त्या व्यक्तीकडून लाचेची रक्कम घेतली जात असे, असा दावा तक्रारदार निर्मल शर्मा यांनी केलाय. शर्मा यांचा मेडिकल परवाना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आलेला होता. तो स्थगित करण्यासाठी शर्मांनी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील रामदास गाडे आणि राजू ढेरिंगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी गाडे यांनी शर्मांच्या फाईलवरती पेनाने 2 रेषा मारलेल्या होत्या. त्या रेषांचा अर्थ काय ते पहा. मी तिथं गेलो कॅबिनमध्ये, तर तिथं डॉक्टर रामदास गाडे होते आणि राजू त्यांनी मला बसवलं तिथं की ठीक आहे, ह्यांचा हा प्रकरण आहे. तर डॉक्टर रामदास गाडे जे आहेत ते फाईल न बघता किंवा माझ्या इथं न बघता सरळ ते काय म्हणतात की राजूला विचार, राजू ह्यांचं काय प्रकरण आहे मला सांगा. तर राजूने त्याला डॉक्टर रामदास गाडेंना म्हणाला की ह्यांचं जे आहे ते 1 महिन्याचं सस्पेन्शन आहेत, ह्यांना स्टे पाहिजेत. असं सांगताना डॉक्टर रामदास गाडेने काय केलं, पेन घेतली आणि फक्त 2 लाईन मारल्या. जी माझी फाईल होती त्यावर 2 लाईन मारल्या आणि त्या लाईनचा मतलब असं होता, अर्थ असा आहे का 1 लाईन म्हणजे 50,000, 2 लाईन म्हणजे ₹1,00,000. फाईलवरती 1 रेषा म्हणजे 50,000 तर 2 रेषा म्हणजे ₹1,00,000 अशा प्रकारे कोडवर्डच्या माध्यमातून लाचखोरी केली जात होती, असा दावा निर्मल शर्मांनी केलाय. त्यानंतर राजू मला बाहेर येऊन सांगतो की तुमच्यासाठी 1,10,000 तुम्हाला द्यावं लागेल. हे दिल्यानंतर तुम्हाला स्टे भेटेल. त्या टायमाला मी राजूला रिक्वेस्ट केली की बाबा एवढे पैसे माझ्याकडून होणे शक्य नाही आहे, मी नाही करू शकत किंवा मी मंत्रींसाठी थांबतो, मला एक वेळा भेटू द्या. काही दिवसानंतर ते म्हणजे त्या 13 तारखेला मंत्री महोदय नव्हते तिथं. मी परत गेलो 20 तारखेला. 20 तारखेला पण मंत्री महोदय नव्हते तिथं. 21 तारखेला परत गेलो, तिथं मंत्री महोदय होते, पण त्या टायमाला मला तिथं त्यांच्याशी भेट झाली नाही. या लाचखोरीचं निर्मल शर्मांनी स्टिंग ऑपरेशन देखील केलं होतं. त्यात रामदास गाडे आणि राजेंद्र ढेरिंगे यांच्याशी संभाषण झाल्याचं पाहायला मिळतंय. थेट मंत्र्यांच्या कार्यालयात लाचखोरी उघड झाल्यामुळे भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत ते आता पुन्हा एकदा उघड झालंय. या लाचखोरीमुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ कोंडीत सापडलेत. कृष्णा आवटी, न्यूज 18 मराठी.